नुची मनुष्याले शरीरा भितरी तीन मुख्य वस्तू उरताची वात पित्त आणि कसले कफ. कारण गुत्तच तुमकां कशाने विचारले वात पित्त कफ हे तीन समूह उरलेली मनुष्य शरीरा भितरी मनुष्य स्वस्थ्यां उरता. हिंतू भितर जास्ती एक तरी जास्ती कमी जाल्यार मनुष्य रोग येताची. वात जास्तली बी मनुष्य रोग येताची, पित्त जास्तली बी मनुष्य रोग येताची, कफ जास्तली बी मनुष्या भितरी रोग येताची. कफा निमित्त थंडी प्रकृतीचे स्नायुस्थ हे उठू आयलेरी वाता निमित्त विशेषान मनुष्याले मांडी दुखी हाती दुखी हात मडचेचे जावत ना चमक केले सुस्त येता हार्टाचे प्रॉब्लेम येताची. कफा निमित्त थंडी चले पित्ता निमित्त मनुष्याले सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीम पुरा वायट येता वता. शरीराचे चर्मरोगात असल्याक अनेक रोग मनुष्य येताची. अशें आमगे हे तीन तरी समुद्र घेतलेली मनुष्याला आरोग्य बरें जावन उरता. हे तिनी समूह जावन उर कशें उरलेली राजीव दीक्षितान सांगचे एक सुंदर उपाय म्हण सांगलेली. आमगे कितें तोंडाचे लाला रस आसा ते तोंडा लाला रस आमी सहजानुची केन्नाच शरीरा भितर घेता उरकय. केन्ना ते शरीरा भितर जास्तीत जास्त तोंडा लाला रस वता उरता तेन्ना आमी खाल्लेलो आहार सुमोजान जीर्ण जाता. सुमोजान केन्ना आमी खाल्लेलो आहार जीर्ण जाता तेन्ना आमगेलें आरोग्य कित्याक उरता स्वस्थ्यान उरता. अशें आमगे न्हू तो सरळ जावन उपाय सांगता आशिल्लो. मनुश्यानी सहजान आराम जावन उरता म्हणल्यार आसतली साक्कणे उठल तशीची. तोंडाक घोंट घेवचे पयले दांत घासचे पयलेची सहजानच थोडे उदक हून कंगे न्हू आरामशीर बसून घे न्हू सावकाश ते उदक पिवका. कशी पिवकी म्हळ्यार आमी कशी हुनू च्या पिताची हुनू कॉफी पिताची तशी सावकाश सीप सीप कर एक एक घोट घेवन घे न्हू तोंडा बी धरून घे न्हू तोंडा पुरा ते उदक हालोवन घे न्हू ते उदक घेता वचका. सक्कणी खाली पोटाक तोंड उच पयलेची कितें तोंड धुवन तरी गेल्यार आमगे तोंडाचे लाला रस पुरा कित्याक वता भायर वता. दांत घासून घेतले तोंड क्लीन करून घेतले लाला रस पुरा भायर वता तेन्ना तितलें प्रयोजन पडना ते. अशें उठल तशीच उठल तोंडाकाचे लाला रस मस्त रात्री टायमार संग्रह जालो उरता तोंडा भितरी ते लाला रस आसतनाच घेवका. थोडे लोक भायर वचता आसता उच्चूंक येवचे हाडना कांय तोंड ना ताका जाल्लेरी उदक पिवची कितें नियम आसा सक्कणी खाली पोटाक उदक थोडें हून करून घेवन एक लोट भरून उदक बसून घेवन पिवका. याद उरता तुमकां उदक बसून घेवन एक लोट उदक थोडें हून करून घेवन मस्त हून म्हणजे थोडें हून करून घेवन सावकाश सीप सीप करून घेवन पिता वचका. तूं तरी मागीर लाला रस पोटा वता ते लाला रस एक इतलें काम करता पोटा भितर गेलेले वात पित्त कफ हे तिनी समूद व्हरता ते लाला रस आमगे पोटा गेलेले. अशें आमगे न्हू मनुश्यानी सरळ सुता भितर तिने सांगची एक अद्भुत उपाय म्हण सांगलेली ताका उशा पान म्हण नांव ताका अमृत पान म्हण नांव ताका. साकणे खाली पोटाक उदक पिवचें तुका खाली पोटाक उदक हुनूळ करून घेवन सावकाश बसून घेवन उदक पिवका. राबून पिवचें ना विचारतले तुमी ना राबून पिवची विधान चुकीचें विधान. जर आमी राबून उदक पिताची तितून तर हर्निया म्हणजे कितें रोग येता जे मस्त लोक आसा ते स्टार्ट येवचे उदक राबून पिल्ले निमित्ताची याद उरता तुमकां. राबून उदक पिल्ले निमित्त मस्त तितले हानी आसा. तुमी सांगतले एडवर्टायजमेंटां दाखयता आसा म्हणजे बाटलेच्यान थपसप म्हण सांगून उठसून घेवन तो राबून पिता म्हण आपोवचे खातीर पिवचे आसता तयार ते कांय तोंद ना म्हाका जालें राबून पिवची न्ही हें बसून पिवचें. जेवण करचें आहार खावचें उदक पिवचें हें बसून करपी ना राबून करचें विधान न्ही. अशें हांवें न्हू उदक हुनू करून साकणेपणे तुमी सुरवात करून पळया लाला रसा बरोबर तें उदक वचका. कितलें आरोग्य तुमगेली पित्त प्रकोप उरप ना गॅस्ट्रिका प्रॉब्लेम उरता तुमकां ना पुन्हा पुन्हा कफ जाता कितें त्रास येता अशें ते सगळेच आपोआपच कमी येता वता तुमकां. 15 दिसां भितर पुरो आरोग्याचे ऑटोमॅटीक बदलाव जाता वता हें तुमी पळयवीत. अशें हांवें न्हू मनुश्याक तिने सांगचे 50 ते 60% मनुष्य स्वस्थ्यान उरूंक शकता. अशें खाली पोटाक उठल तशीची उदका लोट एक लोट उदक हुनू करून घेवन सावकाश बसून घेवन सीप सीप कशी आमी आयस्क्रीम खावकलेली नाजाल्यार हुनू च्या पिवकलेली कशी सावकाश लाला रसा बरोबर ते पिता वचका. त्या लाला रसा इतलें शक्ती आसता म्हणल्यार तुमी गुंतुरचें पुरो. पयले आमगेले बोट गिट कापूंक गेल्यार रगत येता तशिल्ले तेन्ना आमगेले म्हालगड लोकांक सांगची तशिल्ले ए च्या बरे न्हेव रे बोट न्हेव रे म्हणटा. तेन्ना आमी दाखोवन घेवचें कितें आमगे लगत आमगे पोटा वचका म्हण नेवी म्हणटाची म्हणून तेजे खातीर न्हय ते
तोंडाशी लाला रस कितें आसा त्या बोटां लागलेली रगाची कितें तापेवीची बांदण्यां वता. आतां प्राणी खंयचे घाय द्यावं तिने कितें करताची घाय जाल्यार नेकून घेताची. लाल रस लागचे भितर पुरो घाय कमी वता तेणे चित्त शक्ती आसा लाला रसा तोंडाशी लाला रसाक औषध ते एक यादोर आज आमी तसले लाला रस कितें करता सांगूच तुमकां साखणपण्याची कितें करता आमी टूथपेस्ट म्हण सांगेन ब्रश म्हणजे टूथपेस्ट सांगेन चाका चाका दांत घाशिले 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 पंच निमेश घास 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 का ना फेंड येता फट म्हण टग पडिल्ल्याची आनी परत घासले घास कितें करता ना क्लीन करता दांत क्लीन करता ते फेंड कुतून येवचे लाला रस येवचे यादोर ते लाला रस कितें करता आसा आमी दांत घासून घेवन फेंड हाडून घेवन भायर करता आसाची भायर उडयता आसाची अशें शरिरान रोग जास्त येता आसा वाजी इतले रोग तुमी केन्ना पयलीं पळयली जाल्यार आमगे म्हालगड लोकां भितर कित्याक लाला रस वता आशिल्ली पडटा वता आशिल्ली अशें हांगा न्हू दयेकन सांगता आसा तुमी दांत घासून घेवचे बद्दल विरोध ना आमकां जाल्यार दांत घासून कितें फेंड मस्त खाण घेवन उडयता पळया तुमी तुंत निमित्त तुमकां आरोग्य हानी आसा हें याद उरो दांत घासून घेया 2-1 मिनटां भितर मस्त फेंड काडूं वतना हाकाची दांत क्लीन जावका वसड गट्टी जावका योग्य आसा जाल्यार आमी 3-4 मिनट घासून घेवन कनडे मुखार राबून तशी करून अशी करून गांव फिरा फिरताचे घार बोरा फिरचे दांत घास घाता घासता कितें दाखयचे आसा कितें शो म्हण गुतना म्हाका कंदमणी करता म्हणून हांव गुतना हें पुराची तुमचे निमित्त लाला रस भायर वतवीना हा पडटा वतना अमृत तुली जाल तसलो वस्तू भायर काण घेवन आमी आरोग्यवंत उरप म्हण कशें जातलें अशें उठल तक्षणाची सहजानुची तुमी एक हुनू उदक पिवची रूढ करया कितले आरोग्य स्वस्थ्यान उरता कितलें मन शुद्ध्यान उरता म्हणचे प्रयत्न करया. हें एक फर्स्ट सुलभ जाल तसलो उपाय तुमी आरामशीर करता तसलो उपाय. स्वामीजी तोंडा वास येता ते तोंडा राखता आहार खालाल उरता तेन्ना सहजान राजे ऋषी सांगता आशिल्लो जर तुमकां तसलें तरी मनां आसलें आसलेली रात्री न्हिद केल्यार दांत घासून न्हिदून सोडया भारी बेस्ट न्ही वे रातची न्हिद केल्यार दांत घासून न्हिदून सोडचें आनी सकाळ उठकले प्रश्न ना उदक डायरेक्ट पिवचें जाता तुमकां न्ही एक वाट बरें आसा सुलभ आसा करया तुमकां पळया. हें प्रायशः एक 25% तुमकां आरोग्याक एक पॉझिटिव्ह एनर्जी दिता वता म्हणजे सत्य तुमी अर्थकान घेवचें पडटा. अशें हांगे न्हू ही एक सुलभ येता तसलो उपाय तुमी म्हाका दवरलो आसा त्या म्हण सांगल्यार तुमी आरोग्य बरें जावन दवरून घेवका म्हणजे जालें आसल्यार उठल तशीची उठले थोडें उदक हुवन करून घेवन सावकाश उदक लाला रसा बरोबर पिता वचचें तोंडाक घोट भरून घेवन कुचू कुचू करून घेवन उदक पिता वचचें. तुमी माज्जार सोणी उदक पिवचें पळयचें पुरो जीब हांगा चाक चाक करून पिता तिणी न्ही तशी उदक पिवका म्हळ्यार तोंडा वचून त्या लाला रसा बरोबर पोटा वचका उदक तशें पिल्ले निमित्त आरोग्य आमगे स्वस्थ जाता वता. लाला रसा इतली शक्ती आसा सांगल्यार अद्भुत शक्ती आसा. आमी खाल्लेले कितें आहार उरता तें जीण करता शक्ती लाला रसा भितर आसा आनी कसलेच प्रकोप जाले भितर लाला रस समर्थ वाडटा तसली शक्ती लाला रसा भितर आसा. आज आमगेले गुरू सांगता आशिल्लीची आजी अमेरिका तसल्या देशा भितर मनुष्य लाला रस भायर काडून उडीत तरी लाला रसाचें इंजेक्शन आयल्या इंजेक्शन दिता खंय लाला रसाचें आमगे शक्ती शरिरा भितर आहार जीण करची शक्ती नासल्या का तरी म्हूण सांगेन अशें हांगे न्हू हें एक विधान कितें आसा इजी जालें तसलें विधान सुलभ जालें तसलें विधान सहजान तुमी सकाळीं उठल तशीची खून उदक पिवचें रूढी करून घेया. खून उदक पिवचें गजा उतना जालें आसल्यार थोडें जास्ती काम करता तुमी तें म्हळ्यार कितें थंड उदक येतात न्ही थंड उदक जास्ती कुचू कुचू करून घेवन जस्ट गरम करून घेवन तोंडाक पिवन सोडया जाता न्ही तोंडाक कुचू कुचू करता उदक कित्याक तें उदक थंड आशिल्लें कमी जाता नॉर्मल जाता त्या वाटर भितर वता लाला रस बरोबर भितर वता न्ही तें कितलो आरोग्य स्वस्थ ती पळया. वात पित्त कफ हे तिनीच एक समत्व असो भितर तुमी घेवचें शकता. अशें सुलभ जालें तसलो उपाय आनी थोडे उपाय पळयता आमी मुखार वार खंयचा आयतवार जें अशी टायम आसता सांगताची त्या रात्री व्हड रोग आमगे भितर आशिल्ले ते रोगा उपाय सांगपाचे ना मागीर बोट दिवसा खाता हांगा लोक स्वामीजी मागीर पांय या दूख स्वामीजी कितें करता म्हूण कळटा ना हें पांय या दूख कितें करचें हांव तिंका सहज हांसता सांगता डॉक्टर औषध घेवन बसतना मातांक तुमकां दिवचें का तरी म्हूण सांगेन दुसरो वाटे ना म्हाका जाल्यार हें पांय या दूख आयली कित्याक म्हणजे चिंतन प्रायश आमी सगळ्यांक कळून घेवचें अनिवार्यता आसाची.
आमगे फालगड कळकालाक पांय हादू कितलें ना आशिल्लें अपुरूपाक 100 भितर एक दोन कपडेचे मेळट आशिल्ले आतां दोन कपडेचे मेळटा आराम आशिल्ले न्हय कितलें विचित्र आमगेलें न्ही हें कशें पांय हादू कितलें आमकां आयलें कित्याक मनुश्याक रोग गेल्यार ताका आयुर्वेदीक शास्त्र सांगता वाता निमित्त म्हणून आतां डॉक्टर बी सांगता वाता दोश निमित्त पांयां दूख केलें आसा गांठी दुखी पांयां दुखी मांडी दुखी हें कितें आसाची सहजान वाता निमित्त येवचें तसले दूख हे प्रदोश अशें हांवें न्हू ते वात कशी जाता म्हणजे बदल आतां मस्त विवरण करप वतना टायम जाता आयले जाल्यार ताका परिहार सांगूंक सोडटा तुमकां परिहार म्हळ्यार कितें आमगे शरीर तशें कितें वात आसा वात म्हळ्यार कितें वार ते वार ब्लॉकेज भितर दूख सुरू येता केन्नाचे प्रत्येक सणा वचून ते वार कितें जाता ब्लॉक येता ते ब्लॉक येता दूख स्टार्ट येता रगत संचार जावत ना ते रगत संचार जावता म्हळ्यार किटकिटी स्टार्ट येता दूख स्टार्ट येता थंय ते रगत ब्लॉकेज कितें वच केलेले ताका एक 2-3 उपाय आसाचे तुमी कोणा करूं शकताचे घरा भितरीची कारण औषध घेतले कमी जावत ना याद तुमकां कुठलो गुत अनुभव आसा तुमकां औषध घेतलें तुमी 4 तास कमी येता आनी परतून गुळी घेवचेची आनी 4 तास कमी येता आनी परतून गुळी घेवचेची ते अर्थ नाशिल्ले जाल्यार सुलभ तसलो उपाय राजऋषीन सांगचे छंद उपाय कोणाक गांठी दूख आसाची पांयां दुखी प्रॉब्लम आसा तेणी दनपारचें जेवण जाल्या नंतर थोडे काळ तीळ 1 चमचे काळ तीळ जगदून खावका भाजचें ना तीळ भाजल्यातून तेल अंश वचून सोडता काळ तीळ उरता न्ही क्लीन कलर काळ तीळ कितें आसा जगदून खावचें कशी जगदी एक चमच जाल्यार पेस्ट ठेवक ते जगदीलचे पेस्ट ठेवक तुमी तशें करून खाता वचा 15 दिवसा भितर पांयां दूख ऑटोमॅटीक कितें वता 10 जावं वता म्हळ्यार तेल्ल्या शरिरा भितर तेल्लाचो वायल वता आमगे शरिरा भितर ते वायल वचे भितर वात कितें मात स्टॉप जालो आसा ब्लॉक जालो आसा ते काण घालता अशें हें एक बेस्ट उपाय तुमकां कोण कोणाक पांयां दूख आसा की तापत्रे आसा की तेणी सहजानुची 1 चमचो दनपार जेवण जाल्या नंतर तुमगेलें कितें विशेश तीळ आसा काळें तीळ आसा हें जगदून खाल्ले निमित्त पांयां दुखी आपापीच कमी येता वता थोडे लोक सांगता स्वामी हें तीळ कशी खावचें एक नमुने चगर मारता जस्ट कोडशें मारता म्हूण तुमकां जावं कशें जालें एक सांगोडा तुका हांग घेता तुमचे भितर खाया कमी येता तुमकां पांयां दूख कमी येता हें एक बेस्ट विधान मस्त लोकांक अनुकूल जालें तसलें विधान हें एक दुसरें एक विधान सांगूंक सोडटा कित्याक थोड्या लोकांक हीट येता म्हूण भंय आसा तीळ खाली हीट येता न्ही बॉडी हीट येता म्हणजे भंय आसा थोड्या लोकांक उठ्ठा आमी पुरो डॉक्टर जावंक जाय आतां पुराची कांय तोंड ना तसलें हीट आसलें तसलें लोकांक बी एक विधान सांगता तेणी तें विधान दुसरें विधान तें विधान म्हळ्यार कितें रात्रीक न्हिदकिंता पयलें दूद हुनकन घेवका 1 लोट अर्द लोट दूद हुनकन घेवया ते अर्द लोट दुदाक 1 चमचो तूप घालका बरें तूप बरें तूप घालचें हुवून आशिल्लें दूद कितें सरसी करका हुवून आशिल्लें दूद कितें करका सरसी करका तें कशी सर्स करची म्हटल्यार अर्द लोट कितें दूद आसा तें सरसी करता 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 नॉर इतलो भरका 1 लोट येवक तें लोट पुरो भरका सरसी केले निमित्त नॉर येवन तें लोट पुरो भरका तितलो नॉर येवक ताका नॉर येवक ताका दुदाक तूप घालून सरसी केल्या नंतर हुनून दूद न्ही तें नॉर येता वता तें कापपीचें तें लोट भरून घेवन जाता सरसी केल्या नंतर नॉर लोट भरून जाता तेन्ना राबून घेवन ते एक नियम याद उरता तुमकां राबून तें दूद पिवका नॉर समेत पिवका तें नॉर समेत केन्ना दूद पिताची तें नॉर हे भितर तूप अंश खातीर तें नॉर पोट्टा वचून फट फट फुडताची तेन्ना आमगेली ब्लॉकेज परत ते कटकन घालताची याद उर तुमगे सगळे पांयां दूख कमी वता अद्भुत औषध हें लागचें औषधी आरोग्य बी श्रेयस्कर जाता हें दुसरें औषध बी भारी बरें आसा फस्ट तीळ खावचें एक थोड्या लोकांक समाधान ना जाल्यार दुसरें औषध म्हणजे दुदाक हुनू दुदाक 1 चमचो तूप घालून घेवन हुवून आशिल्लें दूद सरसी करून ताका नॉर 1 लोट जावं पर्यंत लोट फुल्ल जावं पर्यंत जाल्या नंतर राबून घेवन तें दूद पिवचें बरें पोट्टा डायरेक्ट वचचें कितें बसून पिल्यार डायरेक्ट वतना त्या पोटाक तेन्ना पोटा आशिल्लें कितें वात आसा तें ब्लॉकेज काडूं जावतना ताका तेन्ना राबून पिवक तें सावकाश पिया नॉर आसतना पिया
पळया कशी तुमगेली दुखी 8 दिवसा भितर गायब जावन वता कमी जावन वता म्हण एक दुसरा उपाय. तिसरो उपाय बी सांगूं सोडता तुमकां. कारण आतां लोकांनी मुखार बरें येता की गुतना म्हाका जाल्यार तांकां उपाय मेळ्ळा तितलें बरें न्ही तांकां. पळय सद्याची डॉक्टर मनीश जी म्हणून यूट्यूबा भितर येता तेणी पळयचे पुरो तुमकां लोकांक पळयचे पुरो. अद्भुत डॉक्टर तो, अद्भुत व्यक्तित्व तेगेलें. डॉक्टर पवन जी म्हणून बी आयकले येता, तो बी भारी औषध सांगता उरता. आमी औषध कळून घेवची कितें करतली, म्हाजी कथा न्ही हा तर तुमची कथा. तुमकां सांगता तरी कळून घेवची औषधी. ते म्हण सांगलेली कोणाक पांयाचे दूख आसा, गांठी दूख आसा, ते खंयचें सांगत ना तो घेवचें औषध सांगचीच ना तो. कोणाक दूख आसा कितें उलटा न्हिदचें. न्हिदल्यानंतर हें कितें हें भाग आसा, मांडीकी तो भाग आसा, गांठी तो भाग आसा. उलटा न्हिदल्यानंतर हें भाग उलटा उंच येता न्ही आमगेले. तुका लाटणी बडयचे सांजचे उरताचीच न्ही घरा भितर नातलां उरताची सांजचे उरता तेंगे लाटणी बडीन लाटून घेवचे हें भागाक. गांठी तो भागाचे मांसाचे कितें खंड आसा ते लाटणी बडीन 2 मिनीट चपात लाट तशीच सावकाश. तुमी 4 दीस करून पळया दूख कमी वता. चित्त शक्ती आसता ताका. अशें आमगे न्हू हें बी भारी सुंदर उपाय, बरे उपाय. रगत क्लियर करून दिता म्हणून तुमी लाटणी बडीन केन्ना हें मांसा खंडाक तुमी लाट तशी करून घेताची 2 मिनीट सांजचे कण करसून घेया, सुन्नी कण करसून घेया, माई कण करसून घेया, घोवा कण करसून कोणा कडेन करसून घेया. ते कितें मर्यादी प्रश्न कितें आसा. आरोग्य बरें जावं उरचें योगी न्ही आमगेले. करून घेवन पळया तुमी पांया गांठी दूख कितें आसा ऑटोमॅटीक ना जावं वता आनी आरोग्य विचित्र बलिश्ट येता वता तुमगेले. हें एक छंद जालो तसलो उपाय खंयचे करीत तुमी. चीळ खावचे इजिएस्ट, ते दूद पिवचे बी भारी बरें ना जाल्यार ते खंयचेय जावत ना. आतां थोडे लोक आसा दूद म्हण बाकी उठोवपाचे तयार आसता तेणी समसप पिताची, कोको कोला पिताची, दूद म्हळ्यार तांकां नाका. असली एक परिस्थिती जिवन करता आसा आमी. अशें तांकां हें उपाय बरें आसा अशें दिसता आसा. लाटणी बडीन लाटून घेवचे. थोडे लोकांचे चपात लाटचे बी कळटना म्हाजी व्हड समस्या आसा. लाटणी बडी समज म्हाका घरा आसता की गोतना म्हाका जाल्यार मसलो घरा आसता म्हाका गुता आसा मागीर समाज मसलो घरा आसा. करून घेवन पळया तुमी 4 दिसा भितर पांया दूख कमी आवत तुमकां. जितलो लागता संचार जाता सहजान थोडी प्रस्तकान वाटक 2 मिनीट केले पुरो. लाटणी बडीनी उलटा न्हिदल्या नंतर आमी हें भागाचें हें गांठीतून तो भागाक उलटा न्हिदल्या नंतर हें मांस खंड कितें आसा सहजान वयची लाटणी बडीन प्रस्तकान लाटल्यार कमी आवता दूख. अशें आमगे न्हू. आतां तुमकां सांग कितें कितें सांगलें फाल्यां येताना आनी म्हाका कोणेच्याच येवच नाका म्हण तुमी तिंगा सारकें लोकां सांगूं सोडया म्हण. ते तुमी गेली 4 लोकां पावून येते तेणी आराम जावन उरत न्ही. मागीर समाज कितले आराम जावन उरता तितलें म्हाका खबर न्ही तें. अशें आमगे न्हू. तुमगेले मुखांतर तेंकां पावो म्हणून जाल्यार तुमी हुशार स्वामी जे औषध गुता थंय वचींचे एवढा आनी परतून हाडिता तुमी हांगाचे त्या नाका. तेणी हांगेले हांवें औषध बी सांगता ना यार तुमकां. तिणें हांगा विचारचें जाल्यार आमी कितें करता हांव देवा प्रार्थना करता म्हणून हाडून सोडता तेंकां. तेंकां कोण कोण बोड खाता उरता तेंचे लागीं हें उडोवन कोण बोड खाता तेंकां सांगत ना. जाल्यार तुमकां सांगिल्ली मागीर 4 लोकां पावो म्हणचे बद्दल आमी प्रयत्न करचे तेची. अशें आमगे न्हू. आज डॉक्टरा कडेन गेल्ले शाश्वत पर्याय खंय तुका ना आमकां. जाल्यार आमगेले आयुर्वेदीक शास्त्र भितर शाश्वत पर्याय आसाची ते आमी थोडे फॉलो केले जाल्यार कमी जावं वता. थोडे लोक येवचे आसात 15 दीस हें घेता स्वामीचे चीड खाली पांया दूख कमी जालें म्हाका हांव म्हण 15 दीस खावन घेवन सांगताची. कडेन आनी 1 म्हयन्या नंतर स्वामीजी आनी स्टार्ट केलो. थिंक ते बी गुतना दिवसात केळी आनी ते खालचे कितें जाता थिंकां खावीत न्ही तिळे ते खावीत न्ही. बॉडी सेट करून घेता ऑटोमॅटीक कडेन. हिने खावचे आहार तशें आसा. वात येवचे आहार खाता उरताचे वटाण्याचे चेण्याचे कितें खातात न्ही आमी बटाट्याचे न्ही. अशें हांगे न्हू थोडे तुमी दवरून घेया कितें जावचें आसा. तीळ आरोग्य कितलें बरें केलें जाल्यार तिळाचें कितें व्हड आरोग्य बरें आशिल्लें वस्तू खंयचें ना. अशें हांगे न्हू देवलो खाता जालो खंय तीळ ब्रह्मान सृश्टी केलो खंय तीळ कितले औषधी युक्त ते तीळ ते दवरून घेतले कितलो अनुकूल जाता आमकां. अशें 3 उपाय. एक तीळ खावचें जेवण जालें दनपार जेवण जालें नंतर. दुसरा ऊन दुदाक 1 चमचो तूप घालून घेवन अर्द लोट्याक सरसी करून घेवन नॉर आसतनाच पिवचें. तिसरा उलटा न्हिदून घेवन लाटणी बडीन लाटून घेवचें पांयाक. हे खंयचे उपाय तुमचे कडेन शक्य आसा करून घेया. आराम जालो आसतरी म्हाका धन्यवाद सांगता नाका. कोण सोदून काडलो आसा ताका धन्यवाद सांगया. देवा बरे उपाय आमकां दिले तुवें आमी आराम जाले हेचे म्हणून घेवन खंडितान बरें जाता म्हणजे सत्य उरता आसा आमकां.